हँडसम हा असतो का दिसतो तुला राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का मी तुझा नोबिता तू माझी क्रश ब्युटी स्पॉट तुझा किलिंग ऑन द स्पॉट मला माझी बायको तू होशील. तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क कोड दिलेला असेल त्याला सिम्पली ते सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे. बिटमार्क कोड ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे येते आता त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर इकडे उजवीकडे स्क्रोल करून तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे सॉन्ग तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. अशा प्रकारे पुढे जायचे. पुढे आल्यानंतर बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 1 वरती येऊन एक कट लावायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन तुम्हाला एक इथे स्प्लाईटवरती क्लिक करून कट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व बीट जे असेल ते तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर बीटमध्ये फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या फर्स्ट लेअरला क्लिक करून अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचे. उजवीकडे रिप्लेसवरती जाऊन फोटोजवरती जायचे. तुमचा जो काही फोटो असेल त्याला बरोबर ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे 2 बटन झूम करून जे त्याला बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व जे फोटो असतील ते तुम्हाला बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे बीटमध्ये ॲड झाल्यानंतर आता मी ते इथे आपल्याला जे आहे ते बीटमध्ये फोटो इफेक्ट लावायचे फोटोला. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला कॉम्बोवरती जायचे. कॉम्बोवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून लेंथ वाढवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर लेंथ जे असेल ते असं वगैरे पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला पेंडोलम मन हा इफेक्ट सॉरी मित्रांनो, इथून जे तुम्हाला हे त्या पुढच्या फोटोवरती येऊन डायनामिक शेक 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्याची लेंथसुद्धा पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथे तुम्हाला पेंडोलम मन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आणि लेंथ पूर्ण असे वगैरे वाढवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला पेंडोलम 2 हा इफेक्ट ॲड करून लेंथ पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि इथून तुम्हाला स्ट्रॅच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेंथ 2.6 सेकंद पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे. इन ॲनिमेशनवरती आल्यानंतर रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून त्याची लेंथ 1 सेकंद ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन कोंबोवरती जायचे. इथून तुम्हाला जे येते सिम्पली स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आणि लेंथ पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून लेंथ 1 सेकंद ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जे येते सिम्पली आता स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती जायचे. इफेक्ट्सवरती आल्यानंतर तुम्हाला जे येते सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते सिम्पली ते थोडं लोड घेईल. त्यानंतर तुम्हाला बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन इथून तुम्हाला जे येते सिम्पली कलर बटरफ्लाय हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. आणि डन करून झाल्यानंतर फक्त त्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन तुम्हाला जे येते सिम्पली ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून येलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इंटेन्सिटी पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर जे येते स्पीड जे असेल ते तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे 33 किंवा 30 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे येते सिम्पली तुम्हाला डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर आता जे येते मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपले थर्ड फोटो बस यायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर लेंथ जे असेल ते ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे असेल ते तुम्हाला मित्रांनो 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून अशा प्रकारे जे येते सिम्पली पुन्हा पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता इथं तुम्हाला जे येते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली जे येते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. लेंथ जे असेल ते आपली 6 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण वाढवायची आणि रेंज जे असेल ते 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून त्याच म्हणजे आता आपल्याला 4 सेकंद कसे यायचे. त्यानंतर आल्यानंतर जे येते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. ग्लोइंग लेन्सच्या कॅटेगरीत जाऊन टेक्नॉलॉजी 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे जे येते तुम्हाला भेटून जाते. त्यानंतर डन करून ह्याचीसुद्धा लेन्थ 6 सेकंद एवढी ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून घ्यायचे. आणि इथून जे येते तुम्हाला स्पीड जी असेल ती मित्रांनो अशा प्रकारे 35 ठेवून घ्यायची. त्यानंतर डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे येते 7 सेकंदपासूनच्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला जे येते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लेन्सच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला इथून क्लब हार्ट्स हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर लेन्थ जी असेल ती ह्या फोटोवरती ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज अँड कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि स्पीड जी असेल ती 40 डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते पुन्हा आपल्याला त्या पुढच्या फोटोवरती यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला जे येते सिम्पली
पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लाईटच्या कॅटेगरीत जायचे. मिरर 3 लेअर्स हा ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला अशा प्रकारे स्टार्टिंगला पुन्हा यायचे. अशा प्रकारे आल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टरवरती जाऊन फिल्टर पुन्हा 0 करायचे आणि वर्टिकल जे असेल ते तुम्हाला तुमच्या फोटोनुसार अशा प्रकारे जे इथे सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे तुम्हाला डन करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून जे इथे आपल्याला मेन व्हिडिओ किंवा तुम्ही ऑल व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली तुम्हाला जे इथे आता त्याच फोटोला स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर इथून तुम्हाला जे इथे पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन मेकॅनिकल हाय पीट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला जे इथे वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि कलरसुद्धा स्पीड जे असेल ते तुम्हाला 35 ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली आपल्याला पुढच्या फोटोवरती येऊन पुन्हा जे इथे आपल्याला बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर क्लोनची कॅटेगरीत जाऊन डोपेलिंगर हाय पीट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली स्टार्टिंगला यायचे पुन्हा. त्यानंतर पुन्हा जे तुम्हाला व्हिडिओ पिटवरती क्लिक करून लवच्या कॅटेगरीत जाऊन मिनी रेनबो हाय पीट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर फक्त ह्याची लेंथ वाढवून घ्यायचे. त्यानंतर लास्टच्या फोटोवरती येऊन तुम्हाला बॉडी पिटवरती क्लिक करून ग्लोइंग लाईनची कॅटेगरीत जाऊन एंजल विंग्स हाय पीट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे भेटून जाईल. त्यानंतर डन करून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि कलरसुद्धा. त्यानंतर डन करून ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून डन करून आता तुम्हाला स्टार्टिंगला येऊन बॅक घ्यायचे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. फोटोसवरती जाऊन मी जो तुम्हाला दिलेला असेल ओव्हरले त्याला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर तुम्हाला बेसिकवरती जायचे. बेसिकवरती आल्यानंतर तिथून एक्स ॲक्सिस जो असेल तो तुम्हाला जे इथे -115 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे इथे तुम्हाला त्याच्या खाली वाय ॲक्सिस दिसत असेल तर तुम्हाला जे इथे -40 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे इथे तुम्हाला स्केलवरती येऊन ह्याची साईज जी असेल ती मित्रांनो तुम्हाला सिम्पली 70 ठेवून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर जे इथे तुम्हाला डन करून ह्याची लेंथ जी असेल ती पुन्हा अशा प्रकारे वाढवून घ्यायची लास्टपर्यंत. त्यानंतर जे इथे सिम्पली डन करून हा व्हिडिओ तुम्हाला इथून शेअरवरती क्लिक करून जे इथे तुम्हाला सेव्ह टू डिव्हाइस करून हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.